नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सायली बाहेर आलेली असते, हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसलेली असते. तेव्हा प्रतापरावांनी विमलला बोलावून घेतलेलं असतं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं, विमल, आजची किचनची जबाबदारी सर्व काही तुझ्यावरच आहे. तू आज सायलीला कुठलं आणि कसलंच काम सांगणार नाही आहेस. तेव्हा ती म्हणत असते हो, आणि त्यावर आता विमल, तुला एक काम आहे, तू ना एक काम कर, सगळ्यांसाठी ना मस्त लिंबू सरबत बनव आणि सायलीला सुद्धा ते पिऊन थोडंसं बरं वाटेल, असं ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, नाही नाही, मी एक काम करते, मीच आता एक सर्वांसाठी लिंबू सरबत बनवते. पण तेवढ्यातच आता कल्पना म्हणत असते, नाही नाही, ज्यांना साखर खाऊन खूपच एनर्जीची गरज आहे ना, फक्त त्यांच्यासाठीच तू लिंबू सरबत बनव विमल, आम्हाला अजिबातच नकोय. त्यावर आता लगेचच प्रिया म्हणत असते, मी पण थोडंसं तिला कंपनी म्हणून घेईल. असं म्हणूनच आता सायली, प्रिया आणि त्याचबरोबर प्रतापराव हे तिघे सुद्धा लिंबू सरबत घेत असतात. आणि त्यावर आता इथे प्रिया खूपच नाटकीपणाने तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर आता मला तुझी खूप जास्त काळजी वाटत आहे. खरंच मी तुझ्या जर जागी असते तर तुझं हे आजारपण मीच वाटून घेतलं असतं. त्यावर आता कितीही नाही म्हटलं तरी मी शेवटी कोणाची मुलगी आहे? प्रतिमाची मुलगी आहे. मग तिचे संस्कार माझ्याकडे येणारच ना. असं म्हणूनच आता सायली तिथून खुर्चीवर उठून जाण्यासाठी निघालेली असते. पण तिच्या पायामध्ये थोडासा पेन होतो, पाय दुखायला लागतात आणि तिला तो त्रास होत असतो. तेव्हा आता तिला उठल्या जात नाही. अगं सायली, असं काय करतेस? तू इथेच बस ना. खरं तर मी तुला पायसुद्धा चेपून दिले असते. आणि तेव्हा आता प्रतापराव म्हणत असतात, अगं असं कसं आलंय ना मनात, मग घे ना हातात. असं म्हणूनच तू सायलीचे पाय नक्कीच चेपू शकतेस. तर प्रेक्षकांनो, आता मात्र पूर्णाईसुद्धा म्हणत असतात, बघ कल्पना, किती नाही म्हटलं तरी शेवटी ती कोणाची लेक आहे? माझ्या प्रतिमाचीच लेक आहे. प्रतिमाचे संस्कार नक्कीच तिच्यामध्ये येणार आहेत. आणि तेव्हा प्रतापराव म्हणत असतात, अगं तन्वी, वाट कसली बघतेस? तुझ्या मनात आहे ना तिची सेवा करायची, तुझ्या मनात आहे ना तिचे पाय चेपायचे, तर तू नक्कीच कर. नाही नाही नाही, नको नको. तसंही आता विमलताईंना किचनमध्ये कोण मदतीला नाही, मी जाऊन किचनमध्ये स्वयंपाक करते. त्यावर आता इथे जी काही पूर्णाई आणि कल्पना आहे त्या म्हणत असतात, नाही नाही, काही गरज नाही आहे तुला विमलला मदत करायची. हे बघ बाई, तू जरी मदत केलीस तरीसुद्धा आम्हाला तिथे जाऊन पाहावंच लागेल किंवा आम्हाला तिथे जाऊन स्वयंपाक बनवावंच लागेल. पण आता प्रतापरावांनी शेवटी नाही नाही म्हणता म्हणता प्रियाला सायलीच्या पायाजवळ बसवलेलंच असतं. ते म्हणत असता, सायली, चेपू दे ग तिला पाय, तू कशाला एवढी काळजी करतेस? ती चेपते ना तुझे पाय, तर मग बिनधास्तपणे चेपू दे, तू अजिबात काळजी करू नकोस. आता प्रिया म्हणत असते, बाबा खरं सांगू का, मला तर सायलीचे खूप काही लाड करायची इच्छा आहे आणि सेवा करायची सुद्धा इच्छा आहे. पण मला ना एक काम आठवलंय. आता मला चैतन्य जो काही अश्विन आहे, अश्विनच्या फाईल्स काढून ठेवायच्या आहेत. पण आता प्रतापराव म्हणतात, अगं पण मनात आले ना तुझ्या, मग तू कर. असं म्हणून शेवटी आता प्रियाला तिच्या पायाजवळ बसवतात. आणि प्रियाला पायाजवळ बसवल्याच्या नंतर तिचे पाय ते चेपायलाच लावत असतात. शेवटी प्रिया सायलीच्या पायांना हात लावते. आणि अगं असं कसं चेपतेस तू? प्रतापराव म्हणत असतात, अगं तुझ्या मांडीवर पाय घे आणि व्यवस्थित तू ते पाय चेप पाहू. असं म्हणूनच आता पुन्हा ते तिला व्यवस्थित पाय चेपायला लावत असतात. इकडे मात्र जी काही कल्पना आणि पूर्णाई खूपच खुश असतात. त्यांना वाटत असतं, खरंच आता ही मनातून करत आहे. पण आता इथे प्रियाच्या मनामध्ये विचार सुरू असतात, मी हे काय करते? कोणाचे पाय चेपते? मी ह्या सायलीचे पाय चेपून देते? माझ्यावर काय वेळ आलेली आहे? मी कशासाठी या घरात आलेले आहे आणि माझ्यावर अशी वेळ आली? इकडे मात्र पूर्णाई आणि कल्पना खूपच आनंदात आणि खुश असतात. प्रतिमाचे संस्कार तन्वीमध्ये सुद्धा दिसून येत आहेत. याच आविर्भावामध्ये ते विचार करत असतात. पण आता प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो. तिच्या चेहऱ्यावर राग मात्र स्पष्टपणे उथाळून दिसत असतो. काही जरी झालं तरी सुद्धा आता ह्या सायलीची या पद्धतीने मला सेवा करायला लागणार आहे हे मी मुळीच कधी म्हटलं नव्हतं. शेवटी मी बोलले आणि हे सर्व काही काय होऊन बसलेलं आहे याचाच विचार ती करत असते. आता मात्र दामिनीने पुन्हा एक गोष्ट इथे केलेली असते. आता ते म्हणजेच की तिने आता जे काही प्रसार माध्यमे आहेत त्यांच्या बाजूने त्याचबरोबर सोबतीला हे सोशल मीडियाचा वापर करणार असते. आणि तिनेच काही खास ओळखीतली लोक तिथे मीडियावाल्यांना बोलवलेलं असतं, ज्यांचे की खूप सारे फॉलोअर्स वगैरे आहेत. आणि तिथे एक क्लिप ते शूट करत असतात. जसं की एक मीडियावाली दामिनीला प्रश्न विचारत असते, आत्ता जो काही आश्रमामध्ये मृतदेह सापडला, तो मृतदेह कोणाशी निगडीत आहे किंवा त्याचा खरा सूत्रेदार कोण आहे? कोणी केला असेल खून तो? तेव्हा आता दामिनी म्हणत असते, अहो असं कसं म्हणताय? तो खून दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नाही तर मधुकर पाटलांनीच केलेला असेल. कारण मला सांगा,
त्यांनी जर एक विलास काकांचा खून केलाय तर हा खून त्यांनी केला नसेल कशावरून बरं म्हणताय तुम्ही? अगदीच माझी खात्री आहे आणि जे काही आहे ते कोर्टामध्ये लवकरच सिद्ध होईल असं म्हणूनच आता दामिनी त्या मुलीला खूप सारे पैसे देते आणि तो व्हिडिओ क्लिप जेवढी व्हायरल करता येईल तेवढी तुला व्हायरल करायची आहे असंच आता ते सांगत असतात। तर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या केबिनमध्ये बसलेले असतात आणि तो मृतदेह खूपच जुना आहे, त्याचे आपण पोस्टमार्टम रिपोर्टसुद्धा पाहिलेले आहेत आणि त्यानुसार असं लक्षात येतं की ती बॉडी खूप जास्त जुनी आहे आणि आत्ता अशा ऐनवेळी पण आता चैतन्य हा जो काही दामिनीचा प्लॅन आहे तो आपल्याला उधळून लावल्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही आणि आपण समजतो तसं हे एवढं साधं नाही आहे, त्याच्यापर्यंत व्यवस्थित आपल्याला पोहोचावंच लागणार आहे। इकडे मात्र प्रतापराव आणि कल्पना त्यांच्या खोलीमध्ये असतात, तेवढ्या तिथे प्रिया येत असते। प्रिया म्हणत असते आई येऊ का? त्यावर कल्पना म्हणत असते अगं ये ना, असं काय विचारतेस? आल्याच्या नंतर बोल ना, काय झालं, कशाबद्दल बोलायचं आहे? तेव्हा प्रिया म्हणत असते मला असं वाटतंय की आता मधुभाऊंनी खून केलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा खून त्यांनी केलेला आहे, मग आता ते आपल्या घरामध्ये राहतात, सतत पोलीस येतात, हे थोडंसं बरोबर वाटत नाही। तेव्हा आता प्रतापराव म्हणत असतात अगं ते सायलीचे वडील आहेत आणि त्याचबरोबर ते या घरात राहणार आहे, तो अर्जुन आणि सायलीचा निर्णय आहे, तू असं कसं बोलू शकतेस? त्यावर आता इथे प्रिया म्हणत असते हो सगळं काही ते ठीक आहे पण मला थोडंसं टेन्शन येतंय। आता बघा ना, ही व्हिडिओ क्लिप जेव्हा सायलीपर्यंत ती व्हिडिओ क्लिप गेलेली असते जी की दामिनीने शूट केलेली असते आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं म्हटलेलं असतं की आता तो दुसरा खून सुद्धा मधुकर पाटलांनीच केलेला असेल असं इथे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये समोर आलेलं असतं आणि जेव्हा सायली ती व्हिडिओ क्लिप पाहते तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो। इकडे मात्र प्रिया सुद्धा ती व्हिडिओ क्लिप पाहत असते आणि पाहिल्याच्या नंतर आता तिला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो। काही जरी झालं तरी सुद्धा आता प्रतापराव म्हणत असतात तुम्ही अजिबात काळजी करू नकोस तन्वी, माझ्यामुळे सुद्धा पोलीस घरी यायचेच आणि मला सुद्धा मध्यंतरी खूप काही प्रकरणात अडकवलं होतं आणि तेव्हा सुद्धा मी आपल्याच घरी राहत होतो, तू ही गोष्ट विसरतेस का? आणि तू नको काळजी करू, सर्व काही व्यवस्थित होईल। अगं मधुकर पाटील हे सायलीचे बाबा आहेत आणि त्यांनी काहीही केलेलं नाहीये, पण तन्वी तू एक गोष्ट विसरतेस आणि ते म्हणजेच की तू कशा पद्धतीने वागलीस, साक्षीसोबतची तुझी साक्ष आम्ही अजिबातच विसरलेलो नाही आहात। आता मात्र ती व्हिडिओ क्लिप पाहिल्याच्या नंतर सायलीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। ती लगेचच अर्जुनला कॉल करत असते। अर्जुनला फोन लावल्याच्या नंतर ती म्हणत असते अहो आता सोशल मीडियावर एक खूपच मोठी व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे आणि ती व्हिडिओ क्लिप आता काय करायचं त्याचं मला काही समजत नाहीये, त्याच्यामुळे आणखी पुन्हा आपल्या मधुभाऊंना काही त्रास तर होणार नाही ना? आपली केस जी आहे आपण एवढं अचिव्हमेंट केलेलं आहे, एवढी पुढे गेलेली आहे, ती आता पुन्हा ढासळणार नाही, कोलमडणार तर नाही ना? त्यावर अर्जुन म्हणत असतो हे बायको जरा शांत हो, सायली तू अजिबात काळजी करू नको, त्या व्हिडिओ क्लिपमुळे काही एक होणार नाही किंवा काही फरकही पडणार नाही। हे बघ आपल्याच बाजूने व्यवस्थित निकाल लागणार आहे आणि तू जेवलीस का काळजी घे स्वतःची, तुला ह्या गोष्टींची काळजी करण्यासाठी जराही वेळ ठेवू नकोस, कारण या व्हिडिओ क्लिपमुळे आपल्या मधुभाऊंना काही एक होणार नाही असं मात्र आता अर्जुनने सायलीला आश्वासन दिलेलं असतं। तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये पाहूयात। अर्जुनने तिला सांगितलेलं असतं जेव्हा मी घरी येईल तेव्हा तुझा चेहरा मला एकदमच फ्रेश आणि ताजा हवा आहे, तोपर्यंत तू ठणठणीत बरी हो। संध्याकाळची वेळ असते आणि अर्जुन हा सायलीला बोलत असतो, तिच्यासाठी तो छान जेवण घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो हे बघ बायको तू एवढं टेन्शन घेऊ नकोस, तुला एवढं सर्व काही टेन्शन घेण्याची अजिबातच गरज नाही, जे काही करणार आहे ते आपण उद्या करणार आहोत आणि उद्या आपल्याला एका ठिकाणी जायचंय, माझी अशी इच्छा आहे की तू तिथे यावंस म्हणून। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी वेळ असते आणि अर्जुन आणि सायली एका ठिकाणी जाऊन पोहोचलेले असतात जे की इथे सीसीटीव्ही फुटेज असतं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमधून एक क्लिअर झालेलं असतं आणि ती बॉडी कोणाची आहे, म्हणजेच की जुनी जरी मृतदेह असेल तर आपण कम्प्युटरवर जनरेट करून ती इमेज क्रिएट करू शकतो असं म्हणूनच आता ती इमेज क्रिएट केल्याच्या नंतर अर्जुन आणि सायली ती इमेज पाहत असतात। तर ती इमेज दुसरी तिसरी कोणाचीही नसून सायलीने पाहता क्षणी ती इमेज हरीश काकांची असते आणि सायली म्हणत असते ही तर इमेज हरीश काकांची आहे, म्हणजे हा मृतदेह हरीश काकांचा होता असं म्हणूनच आता सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला खूपच मोठा धक्का लागलेला असतो। तर आता प्रेक्षकांनो ही जी केस आहे ती वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचणार असते। आता जे काही दामिनी आणि त्याचबरोबर महित्पत्ने केलेले कारनामे लवकरच उघड होणार, कारण आता अशा पद्धतीची ही इमेज समोर आल्याच्या नंतर अर्जुन काही शांत बसणार नाही हे नक्कीच आहे। तर भेटूया नवनवीन मालिकांच्या अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।